हॅलो फ्रेंड्स, आज एक महत्वाचा प्रश्न विचारला गेलेला आहे. माझ्या अनेक व्हिडिओ येत असतात युट्यूबवर. त्याच्यातल्या एका व्हिडिओवर एक मोक्षा सुराणा म्हणून विद्यार्थिनी आहे, तिने प्रश्न विचारलाय की मॅडम 10वी नंतर मी काय करू ज्याच्यामुळे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होऊ शकेल. सगळ्यात पहिले मला मोक्षा सुराणाचं कौतुक करावं असं वाटतं की 10वी मध्येच ती इतकी अवेअर झाली की तिला काहीतरी करावं असं वाटतं. सो शी हॅज अंडरस्टूड दॅट शी हॅज टू डू एव्हरीथिंग नाव. इट्स नाव ऑर नेव्हर. सो मोक्षा, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू फर्स्ट ऑफ ऑल की हे तुला कळलंय की 10वी नंतरच आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस आणि आपल्या करिअरसाठी काहीतरी करायची गरज आहे. मोक्षा, 10% मुलं असतात सिव्हिलिस्ट जी येते ना युपीएससी एमपीएससीची, त्याच्यातले 10 ते 15% मुलं असतात जे पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेले असतात. आणि ते यासाठी झालेले असतात कारण ते तुझ्या वयाच्या असताना 10वी 12वी मध्येच त्यांना कळलेलं असतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसला अपियर व्हायचं आणि त्याच्यासाठी आतापासून अभ्यास करायची गरज आहे. या परीक्षेमध्ये 30 वर्षाची मुलंही अपियर होत असतात आणि 21 वर्षाची मुलंही अपियर होत असतात आणि 10-10 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास केलेली 4-4 अटेम्प्ट दिलेली मुलं सुद्धा कॉम्पिटिशनला असतात. पण तरी सुद्धा फर्स्ट अटेम्प्टर सिलेक्ट का होतात? कारण पहिल्या अटेम्प्टर्सनी सुरुवातीपासून मोक्षाच्या वयापासूनच कदाचित अभ्यासाची सुरुवात केलेली असते. सो दे हॅव मोर चान्सेस टू गेट सिलेक्टेड. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे त्याच्याकडे जाण्याच्या आधी इट्स व्हेरी गुड ट्रेट दॅट यू आर क्लिअर की यू हॅव टू गिव्ह सिव्हिल सर्व्हिसेस. तुला माहिती आहे की तुला सिव्हिल सर्व्हिसेस द्यायचे. हा सगळ्यात मोठा तुझ्याकडे आज असलेला प्लस पॉइंट आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये होण्याचं महत्व हे इतर वेळा अनेकदा मी बोललेली आहे, पण तरी सुद्धा आता जाता जाता मी एकदा सांगेन की पहिल्या अटेम्प्टमध्ये जेव्हा तुम्हाला फेल्युअर येतं तेव्हा तुम्हाला सोशली इतके जास्त लोक जज करतात, तुमचे रिलेटिव्स. तुम्ही एक वाया गेलेले कोणीतरी स्टुडंट असतात त्यांच्यासाठी, आणि तुमचे पालकांना पण जे तुम्हाला थोडे बहुत सपोर्ट करत असतील किंवा जास्त तुमच्याकडनं होप्स लावून तुम्हाला जास्तीत जास्त प्रेरणा देत असतील, ते सुद्धा तुमच्याबद्दल डाऊटफुल व्हायला लागतात. आणि त्यानंतर तुमचा स्वतःचा इतका अभ्यास करून सुद्धा आलेल्या फेल्युअरमधनं तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा इमोशनल कोशंट, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होतात. त्यामुळे पहिल्या अटेम्प्टच्या फेल्युअर नंतर काय होतं हे जो त्याच्यातनं जातो त्यालाच कळतं. त्यामुळे हे आपल्यावर येऊ नये यासाठी आता काय करायचं आणि 10वीपासून काय करायचं याची आपण चर्चा करू. तर सगळ्यात पहिले की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस द्यायची आहे तर सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस बघा. या सिलेबसमध्ये कोणकोणते विषय आहेत ते बघा. सिव्हिल सर्व्हिसेसचे 3 भाग आहेत, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. तिन्ही स्टेजेसचे सिलेबस गो थ्रू करा आणि तो रट्टा करा. काय काय परीक्षेला विचारलं जातं. 10-10 वर्ष हा सिलेबस बदलत नाही युपीएससीचा, किंवा एक्झाम पॅटर्न सुद्धा बदलत नाही. सिलेबस तर बदलणारच नाहीये कारण एनिथिंग अंडर द सन विचारलं जातं या परीक्षेसाठी, त्याच्यामुळे ते कधीच चेंज होणार नाहीये. एवढा वास्टनेस असणारच आहे. सो गो थ्रू सिलेबस, गो थ्रू ऑल द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. त्याच्यातनं तुम्हाला कळेल की तुम्हाला ज्या परीक्षेचं तुम्ही ड्रीम करताय, जी परीक्षा सक्सेसफुल होण्याचं ड्रीम करताय, ते ऍक्च्युअली काय आहे ते तुम्हाला क्वेश्चन पेपर्सवरनं कळेल की तुम्हाला नक्की कशाला सामोरं जायचंय. सो यू विल नो युअर टार्गेट वन्स यू गो थ्रू क्वेश्चन पेपर्स. त्यानंतर तुम्ही एखाद्या कोचिंग क्लासमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन बघू शकता की अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट्स, अनेक विषय आहेत. त्या विषयांची कोणती पुस्तकं कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला दिली जातात आणि एक कॉमन बुक लिस्ट असते. त्यातली काही पुस्तकं, 1-1, 2-2 पुस्तकं जी अगदी पर्टिनंट असतात, जी तुम्हाला वाचल्याशिवाय तुम्ही एक्झाम क्रॅक करूच शकत नाही, अशी बेसिक पुस्तकं असतात. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं एनसीईआरटीची आहेत. म्हणजे जिओग्राफीचं एनसीईआरटी, हिस्ट्रीचं एनसीईआरटी, ओल्ड घ्या किंवा न्यू घ्या, पण यू बाय एनसीईआरटीज अँड यू गो थ्रू दॅट. त्यामुळे एनसीईआरटी प्रत्येक विषयाचे विकत घेऊन, आणि काही बेसिक पुस्तकं असतात जसं पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे, जिओग्राफीसाठी एनसीईआरटीवरच जरी तुम्ही डिपेंडंट राहिला 6वी ते 12वी तरी पण ते सफिशियंट ठरतं. मग ते तुम्ही जिओग्राफीसाठी घेतलं. हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेक्ट्रम घेतलं आणि बिपिन चंद्र घेतलं. तुम्हाला जर आता तुम्हाला वेळ आहेच एनिवेज 10वी नंतर 12वी नंतर, तर तुम्ही बिपिन चंद्र घेतलं आणि ते सुद्धा वाचलं. आणि एनसीईआरटी घेतलं एन्शियंट, मेडिव्हल आणि मॉडर्न. मग तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी काही पुस्तकं घेतली जी तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये कॉमन
डिनॉमिनेटर आहे. म्हणजे अनेक कोचिंग क्लासेसमध्ये वेगवेगळी बुक लिस्ट असेल, पण जास्त रेकरंट जे पुस्तक रेकमेंड केलं जातं ते घेतलं. तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा तुमच्या बुक लिस्टमध्ये असतं, मग तो तुम्ही यावर्षीचा घेतला, चाळून बघितला. सो यू बाय दोज नंबर ऑफ फायनाईट बुक्स विच यू वॉन्ट टू गो थ्रू. यातनं काय होईल, ही पुस्तकं वाचून ह्याचं अंडरस्टँडिंग करून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्ही सगळी जेव्हा तुम्ही करत जाल तेव्हा तुमचे स्टॅटिक विषय कव्हर होतील. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये स्टॅटिक आणि करंट असे दोन आहेत आपल्याला भाग. करंट इव्हेंट्स हे त्या वर्षीचे महत्वाचे असतात, त्यामुळे सुरुवातीला 10वी पासून तयारी करता तुम्हाला करंट इव्हेंट्स आणि न्यूजपेपर याच्यावर भर नाही दिला तरी चालेल, उलट द्यायचाच नसतो. तुम्हाला स्टॅटिक विषय मात्र पक्के जर तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला फायदा त्या वर्षी होईल, कारण तुम्हाला मग सगळे कॉन्सेप्ट प्रत्येक विषयाचे क्लिअर झालेले असतील. आणि मग त्या वर्षीच्या करंट इव्हेंट्स जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली तुमचं अटेम्प्टचं वर्ष असेल त्या वर्षीपर्यंत तुम्ही कॉन्सेप्च्युअली एकदम स्ट्रॉंग झालेले असाल प्रत्येक विषयामध्ये. आणि मग जे करंट इव्हेंट्स आहेत त्याला रेलेव्हंट असलेल्या स्टॅटिकचा अभ्यास तुम्ही त्या वर्षी करू शकता. सो फर्स्ट थिंग विच यू विल बी डुईंग while preparing for civil services is that you will be finishing off static portion. You will be buying NCERTs आणि काही बेसिक बुक्स आणि जे कॉमनली सगळीकडे तुम्हाला रेकमेंडेड असतात आणि प्रिस्क्राइब्ड असतात ते सगळे बुक्स घेऊन त्या पुस्तकात ते पूर्ण रट्टा मारा, ते पूर्ण अंडरस्टँडिंग करून घ्या. त्याच्या यू गो थ्रू दोज बेसिक बुक्स एन नंबर ऑफ टाइम्स बिकॉज यू हॅव लॉट मेनी नंबर ऑफ इयर्स विथ यू. त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहे. करंट इव्हेंट्सवर तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आणि करंट इव्हेंटच्या नोट्स सुद्धा घ्यायला जाऊ नका. तुम्ही नोट्स काढू नका. तुम्हाला फार फार वाटलं तर हिंदू पेपर तुमच्या घरी रोज येऊ द्या आणि हिंदू तुम्ही वाचा, एडिटोरियल वाचा. म्हणजे तुम्हाला एक जे इंग्लिशमधून तुम्ही देणार असाल किंवा इनफॅक्ट कोणत्याही लँग्वेजमधून देणार असाल तरी पण जी एक ब्युरोक्रॅटला त्याची जी थिंकिंग पॅटर्न असतो तो तरी तुमचा डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. कारण असं मानलं जातं की प्रत्येकच ऍस्पिरंट हिंदू पेपर वाचत असतो कारण फार बॅलन्स्ड ओपिनियन असतात त्याच्या एडिटोरियलमध्ये. सो हाऊ टू थिंक, हाऊ टू पुट युअर व्ह्यूज, कसे दोन्ही बाजूचे विचार किंवा अनेक मल्टी डायमेन्शनल विचार मांडून मग तुम्ही तुमच्या ओपिनियनला अराईव्ह करून मग तुम्ही तुमचा आन्सर कन्क्लूड करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेपर रिडिंगमधनं क्लिअर होतील. सो तुम्ही पेपर वाचा पण पेपराच्या नोट्स काढायला किंवा करंट इव्हेंटच्या नोट्स काढायला ते लक्षात ठेवायला जाऊ नका. काही तुमचे पर्सनॅलिटीचे ट्रेट्स, बॅलन्स थिंकिंग असे काही ट्रेट्स डेव्हलप होतात न्यूजपेपर रिडिंगमधनं आणि हे ट्रेट्स आहेत हे पर्सनॅलिटीचे डेव्हलप व्हायला खूप वेळ जातो. त्यामुळे आता तुमच्याकडे तो वेळ आहे 10वी पासून. सो यू रिअली कॅन इन्व्हेस्ट दॅट टाइम इन दॅट. तुमची वोकॅब्युलरी पण व्यवस्थित होईल पेपर रिडिंगमधनं. सो यू कॅन invest your time in reading paper, but don't take the notes. You can take the notes of all the static subjects and you can get them totally thorough. सेकंड तुम्ही गोष्ट करू शकता, तुम्ही ऑनलाईन तुम्ही अनेक व्हिडिओज बघू शकता. मग आपल्याकडे काही टॉपर्स दरवर्षी येत असतात. आता यावर्षी अन्सार शेखचे काही व्हिडिओज मी पाहिले, मी स्वतः पाहत होते. टीना डाबेचे काही व्हिडिओज आहे, सृष्टी देशमुखचे व्हिडिओ. यू कॅन वॉच देम, यू कॅन सी हाऊ दिस ब्युरोक्रॅट्स आर. यू आर इन 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड. ओके, यू आर गोइंग टू हॅव लॉट्स ऑफ टाइम. तोपर्यंत अनेक टॉपर्स येतील आणि त्यांचे व्ह्यूज देतील, त्यांनी केलेल्या मिस्टेक्स सांगतील, त्या सगळ्या तुम्ही बघत राहा. सो यू आर ऑलवेज ऑन द ट्रॅक वेन यू आर वॉचिंग देम. यू आर कंटिन्युअसली थिंकिंग अबाउट युअर गोल बिकॉज यू वॉन्ट टू बी वन ऑफ देम, राईट? सो यू वॉच दोज व्हिडिओज आणि तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहा सतत. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की तुम्ही 10वी-12वी नंतर काय करू शकता, तर तुम्ही अशा काही मित्रांचा, लाईक माइंडेड मित्रांचा ग्रुप तयार करा जे तुम्हाला मोटिवेट करतील, जे तुम्हाला एनकरेज करतील, जे तुमच्यासारखाच अभ्यास करत असतील, जे तुमच्या इतकेच सिरियस असतील, ज्यांना तुमच्या इतकीच इंटेन्सिटी आहे आणि डिझायर आहे ही एक्झाम क्रॅक करायची. त्यांच्याबरोबर सतत इंटरॅक्शन करता करता तुम्ही या ट्रॅकवर नेहमी पॉझिटिव्हली राहाल आणि त्यांच्याशी बोलताना ग्रुप डिस्कशन, तुम्ही काय वाचलं, त्यांनी काय वाचलं, ऑल दिस थिंग्स विल हेल्प यू टू बी नियरर टू युअर गोल ऑल द टाइम. असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेले जे 5 लोक असतात ज्यांच्याशी तुम्ही जास्तीत जास्त दिवसभरामध्ये बोलत असता, त्या 5 लोकांचा ऍव्हरेज असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल
मी आहे आणि मी जर दिवसामध्ये 1, 2, 3, 4, 5 या 5 लोकांशी बोलत असेल, त्यातला एक जण आहे तो अगदी निगेटिव्ह माणूस आहे, एक जण आहे तो अगदी हायली प्लेस्ड कुठेतरी अब्रॉडला नोकरी करणारा MNC मध्ये आणि अगदी बिझी आणि एकदम फोकस्ड आणि करिअर ओरिएंटेड माणूस आहे. एक आहे तो अगदी निराश माणूस आहे. असो इफ ऑल दिस पीपल, ह्यांच्यातले सगळ्यांचे ट्रेट्स, यांच्या सगळ्यांच्या निगेटिव्हिटीज, यांच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीज यांचं समअप केलं, प्लस मायनस सगळे एकत्र केल्यानंतर जे तयार होतं ते तुम्ही असता. त्यांच्याही आयुष्यात ते 5 लोक असतात ज्यांच्या ते कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि जे जास्तीत जास्त ते त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असतात. त्या 5 लोकांचा ऍव्हरेज ते स्वतः असतात. त्यामुळे तुम्ही कधी कधी ऑब्झर्व केलं असेल की एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला सगळंच मिळतं, तुम्ही जे जे ठरवता ते सगळं तुम्ही करत असता. यू ऍक्च्युअली एक्झिक्यूट व्हॉट एव्हर यू प्लॅन. आणि ते वर्ष असतं, त्या वर्षामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की तुमचे ते 5 लोक कोण होते त्या वर्षातले, तुमचे मेंटॉर्स कोण होते, तुम्हाला मोटिवेट करणारे तुमचे मित्र कोण होते. दोज पीपल रिअली पुश यू अँड दॅट्स वाय यू गेट सक्सेसफुल. सो मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ट्रू फॉर ऑल द सक्सेसफुल पीपल. म्हणून म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर यू रिअली नीड टू हॅव अ व्हेरी सपोर्टिव्ह पार्टनर, कारण त्यांच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ घालवत असता. सो ही इज गोइंग टू बी वन ऑफ द, ही और शी इज गोइंग टू बी वन ऑफ द 5 पीपल ज्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवणार आहात, जे तुम्हाला आयदर पुश करणार आहेत किंवा पुल करणार आहेत. सो ही इज गोइंग टू डिटरमाइन, ही और शी इज गोइंग टू डिटरमाइन व्हॉट यू विल बी. दॅट्स वाय यू हॅव टू चूज पीपल अराउंड यू हु आर गोइंग टू इन्फ्लुएन्स यू व्हेरी वाईजली. ते कोण असतील ते तुम्ही आतापासून, म्हणजे काही मुलं असतील जे अगदी पार्टी फ्रीक असतील, खूप एन्जॉयमेंट करणारे असतील, त्यांच्याबरोबर तुम्हाला राहायचंय की जे अभ्यासाला महत्व देऊन ज्यांना करिअर फोकस जास्त करायचं आहे आयुष्यामध्ये, त्यांच्याबरोबर राहायचं. हे दिस इज द टाइम, 10th 12th, दिस इज द टाइम यू हॅव टू चूज युअर मेट्स व्हेरी वाईजली. यू हॅव टू चूज युअर मेंटॉर्स व्हेरी वाईजली. सो हायली एम्बिशियस लोकांबरोबर तुम्ही राहिलाच, इट विल हेल्प यू. 4th thing which you can do right from 10th and 12th standard is that you take control of your life. What is taking control of your life? See, it's like तुम्हाला अभ्यासाला फिजिकल आणि मेंटल फिटनेस तुम्हाला अत्यंत आवश्यक असतो. तुमचा फिजिकल आणि मेंटल फिटनेस हा तुमच्या कंट्रोलमध्ये असतो. खूप वेळा आपण वेगवेगळ्या इमोशन्सनी डिस्टर्ब होत असतो, खूप गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात, खूपदा आपल्याला फोकस करायला खूप अवघड जात असतं. आणि फक्त हे स्टडीज पुरतं मर्यादित नाहीये, तर कोणत्याही तुमच्या आयुष्यातलं गोल असेल त्या गोलसाठी हे खरं असतं. इट इज ट्रू फॉर एव्हरी गोल. याचं कारण आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल तुमच्या हातात नसतो. हा कंट्रोल हातात घेणं शिकणं गरजेचं आहे आणि ही खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे. हे लगेचच आजच विचार केला आणि उद्या होईल असं होत नाही. त्याच्यासाठी कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करावी लागते त्या गोष्टींची. कन्सिस्टंटली काही हॅबिट्स डेव्हलप कराव्या लागतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल, सकाळी उठल्यानंतर मी माझा पांघरुण घडी करतो आणि मी व्यवस्थित टोकाला टोक लावून पांघरुण घडी करतो. मी झोपलो होतो, मी उठल्यानंतर वॉट एव्हर आय हॅव बिगन, आय फिनिश इट अँड देन आय go for taking bath. I take bath in 5 minutes. I come out of my bathroom and then I go and have my very nice breakfast. आणि हा ब्रेकफास्ट सुद्धा एकदम जे रिक्वायर्ड फूड आयटम्स आहेत, प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स, याच गोष्टींचा बनलेला असतो. मी अटरपटर सगळे गोष्टी खात नाही किंवा मी जंक फूड खात नाही. मी जास्तीत जास्त न्यूट्रिशियस ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे माझी बॉडी चांगलं मला रिस्पॉन्स देईल, पुढच्या दिवसभराला मला एनर्जेटिक फील होईल, अशा गोष्टी मी घेतो, कन्झ्युम करतो ब्रेकफास्टला. आणि मग मी जास्त अत्यंत फ्रेश होऊन मग मी अभ्यासाला बसतो आणि काही 2 तास अभ्यास करतो. मग मी कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये सुद्धा मी अशाच मित्रांबरोबर राहतो जे मित्र मला मोटिवेट करतात, जे मला जास्त, ज्यांच्याबरोबर मला सोशल सर्व्हिस, माझे नॅशनल प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकतो मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय जस्ट गिव्ह माय एक्झाम्पल. मी माझ्या 2nd इयरला सुनामी रिलीफ वर्क साठी गेले होते आणि 100 मुलं होते. आम्ही सगळे एकत्र गेलो होतो तमिळनाडूला. सो
तो जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्याबरोबर आजपर्यंत आहे. हे सगळं तेव्हा होऊ शकतं जेव्हा अशा मुलांबरोबर तुम्ही राहता ज्यांना नॅशनल प्रॉब्लेम एखादा येतोय, त्याच्यामध्ये काही करायची इच्छा असते, एवढा सोशल सेन्स त्यांच्यामध्ये असतो. माझ्या आजूबाजूला अशी मुलं होती जी कॅम्पमध्ये जाऊन क्लब्समध्ये पब्समध्ये पार्टी करायची रात्री, आणि अशीही मुलं होती जी सारखी या सोशल इश्यूजचं डिस्कशन करायचे आणि ग्रुप डिस्कशन करायचे आणि ऍक्टिव्हली हे इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी पार्टिसिपेट करायचे. काही हीच मुलं होती जी कमर्शियल सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी त्यांच्या एनजीओजला भेट द्यायला जायचे, त्यांच्याबरोबर वेळ स्पेंड करायचे. सो सॅटर्डे संडे कधीतरी प्लॅन करून आम्ही 2-3 महिन्यातनं जाऊन एकदा भेटायचो, त्यांच्यासाठी काही खायला घेऊन जायचो. सो आय केप्ट ऑन बीइंग विथ सच पीपल, ज्याच्यामुळे मला नंतर प्रश्न नाही पडला की युपीएससीचा फॉर्म भरताना मला हे माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी, हा जो सगळा वारसा मिळालेला आहे मला, हे सगळं तेव्हा शक्य झालं जेव्हा मी या ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट केली टाइमची या सगळ्या गोष्टींमध्ये, विच आय फील प्राऊड अबाउट इन माय फ्युचर. आणि तेच मी युपीएससीच्या फॉर्ममध्ये हॉबी म्हणून लिहू शकले. वर्किंग फॉर चिल्ड्रन ऑफ कमर्शियल सेक्स वर्कर्स वॉज वन ऑफ माय हॉबीज. कारण मी मुंबई आणि पुण्यामधल्या अनेक अशा एनजीओजला भेट देऊन त्यांच्या मुलांसाठी अनेक गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स होतं. आणि हा एक्सपिरियन्स तेव्हा डेव्हलप होतो जेव्हा असे लाईक माइंडेड लोक तुमच्या आजूबाजूला असतात आणि फ्रेंड्स तुमचे स्वतः इतक्या इंटरेस्ट घेऊन हे सगळं करत असतात. सो यू रिअली हॅव टू चूज तुमची कंपनी काय पाहिजे आणि तुम्हाला कशा लोकांमध्ये राहायचंय, हा डिसिजन तुम्ही घ्या वेन यू आर इन ॲट सच अ टेंडर एज. लास्ट थिंग विच आय वुड लाईक टू टेल यू इज दॅट आता तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचं एम एकदा ठरवलेलंच आहे, तर सिव्हिल सर्व्हिसेस च्याच सब्जेक्ट्सला तुम्ही प्रायोरिटी द्या. तुम्ही कॉलेजमध्ये टॉप करायचंय हे असे अँबिशन्स, असे गोल्स ठेवू नका. ग्रॅज्युएशन सब्जेक्टला जास्त महत्व देऊ नका, कारण एकदा तुमचं ठरलेलं आहे की करिअर ते तुम्हाला नंतर कोणीच विचारणार नाही. मला नाही विचारलं जात माझ्या बीएससीला किती मार्क मिळाले किंवा बीएला किती मिळाले किंवा मी एमए केलंय की नाही. मी केलेलं आहे, पण नोबडी इज आस्किंग मी. आय हॅव डन बॅचलर ऑफ जर्नलिझम, नोबडी इज आस्किंग मी विच वॉज माय कॉलेज, मला किती मार्क मिळाले, काय, हे सगळं आता मागे गेलं. मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझा रँक कोणता होता आणि त्याच्यामुळे मी आताची जी पोस्ट आहे ती माझी 30 वर्ष राहणार आहे. दॅट इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. मी कॉलेजमध्ये टॉपर होते का बॅक बेंचर होते आता ते महत्वाचं उरलेलंच नाही आयुष्यामध्ये. सो जस्ट थिंक की किती महत्व द्यायचं कॉलेजच्या एक्झाम्सला, आणि तोच जर वेळ तुम्ही जो कॉलेजच्या स्टडीजला देणार होता तो जर जनरल अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि जनरल नॉलेज वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त रीडिंग करण्यासाठी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन टेक्निक्स आणि मेमोरायझेशन टेक्निक्स जेवढ्या, त्याचे आपण वेगळे व्हिडिओज करूया इन फ्युचर. तुम्हाला सांगेन मी की कसं कसं करायचं. पण ह्या सगळ्या टेक्निक्स डेव्हलप करण्यामध्ये, अभ्यासाच्या स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं देन इट विल रिअली हेल्प यू. सो अजून काय करू शकतो तुमच्या फर्स्ट अटेम्प्टला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी, तर तुम्ही 1-2-3 वर्ष अभ्यास करा. तुम्ही आता 10th मोक्षा 10वी मध्ये आहे आणि हा प्रश्न विचारते, काही लोक 12वी मध्ये असतील. 2-3 वर्ष अभ्यास करा आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी तुम्ही काही मॉक टेस्ट देऊन बघा. युपीएससी एमपीएससीचे सुरुवातीचे पेपर्स, जस्ट गो थ्रू दॅट, सिट फॉर 2 hours आणि बघा किती मार्क मिळतात, त्याची की बघा, त्या किती मार्क्स तुम्हाला आलेत आणि किती कट ऑफ होता त्या वर्षीचा. जस्ट कम्पेअर युअरसेल्फ वेअर यू आर, किती पाण्यात आहोत आपण बघणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला कळणं आपल्याबद्दल की आता अभ्यास 2 वर्ष झाला माझा आणि आता मग मी कुठे आहे. मेन्सचं काही लिहून बघा, एक कोचिंग क्लासेस मधल्या एखाद्या मेंटॉरला भेटून ते आन्सर चेक करून किती मार्क्स मिळतात ते करून बघा. सो यू विल नो वेअर यू स्टँड ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम. आणि मग तिथून तुम्हाला जर तुम्ही फारच तुम्हाला चांगले मार्क मिळाले असतील तर इट विल सर्व ॲज अ मोटिवेशन फॉर यू की ठीक आहे तुमचं कॉन्फिडन्स बूस्टिंग होईल. पण जर खूप कमी मार्क मिळाले असतील तर तुम्हाला मग इट विल गिव्ह यू इम्पेटस टू स्टडी. तुम्हाला मग कॉन्फिडन्स वाढणार नाही तुमचा, पण तुम्हाला मोटिवेशन मिळेल की आता तुम्हाला भरपूर अभ्यासाची गरज आहे. सो गिव्ह लॉट्स ऑफ मॉक टेस्ट्स
in the last, somewhere in the last year of your graduation examination. That's all students. So all the best. जे कोणी सुरुवातीपासनं 10वी 12वी पासनं या परीक्षेचा गोल मनामध्ये ठेवून अभ्यास करतात त्या सगळ्यांचं कौतुकच आहे. माझं स्वतःचं 4थी मध्ये असताना ठरलं होतं की मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करायचे, कारण ते माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं. तुमची वेगवेगळी कारणं असतील, कदाचित तुम्ही काही असे ब्युरोक्रॅट्स तुमच्या शाळा कॉलेजमध्ये असताना बघितले असेल ज्याच्यामुळे तुम्ही इम्प्रेस झालेले असाल आणि तुम्ही ठरवलं असेल की हेच करिअर करायचंय. म्हणजे खूप भारावून न जाता स्ट्रॅटेजिकली काही अशा टेक्निक्स आणि काही अशा गोष्टी तुमच्या दिवसाचा पार्ट बनवा ज्याच्यामुळे तुम्ही ही एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये क्रॅक करू शकाल. थँक्यू व्हेरी मच.